पाहू शकता इथं किती लोकांचे एकदमच अंतिम संस्कार होत आहे. आणि इकडं जिकडं नजर जाईल तिकडं लाकडाच्या गंजीत. आता प्रयागराजमधनं हा शेवटचाच व्हिडिओ असणार आहे, कारण मी आता चाललोय. आता परत यायचा काही चान्स नाही आहे माझा प्रयागराजला. मित्रांनो, तर काशीत पोचलोय. काशी वाराणसी मंदिर इथनं 7.5 किलोमीटर. पोलिसांनी रॉंग साईडने पाठवले. बघा मी येतेच लोक अजून सुद्धा कुंभला, महाकुंभ मेळा. अरे भाई असं ट्रॅफिक लागलंय. लांबपर्यंत दिसतंय ट्रॅफिक. शेगावचे भेटले भाऊ. कसं वाटलं मला इथं पाहून? विशेष म्हणजे हे भाऊ सगळे रिक्षाने आले. बाकी ही गेट नंबर 3 वरची का 4 वरची लाईन आहे. लय लांब लाईन आहे. तुम्ही कधी आला तर गेट नंबर 1 ला जावा, गंगाद्वार. चला आता झालंय माझं दर्शन. आता मी निघालोय. राहायची सोय पाहिजे कुठे. बॅटरी लो झाली बरं कॅमेराची. रयन बसेराचे तिथं आलो होतो तर इथं सगळे सीट फुल झाले होते. तर आपले कोल्हापूरचे भाऊ आहेत ते 4 जण होते. त्यांनी बुक केलं होतं. तर ते त्यांना म्हणले की आम्ही 4 बेडवर 5 जण झोपतो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज 6 तारीख आहे. इथंच कपडे दोन ड्रेस धुतले होते, ते धुवायला टाकले होते. तर ते आता उन्हात नेऊन टाकल्यात. तर आता वाजल्याच 8:30 वाजल्यात. आता 9 साडेनऊ वाजेपर्यंत निघायचा प्लॅन आहे माझा इथनं, कारण कपडे ती वाळतील आणि मग निघू असं माझा विचार आहे. तर चला पहिले तर ब्रश वगैरे करून हे करू, तुम्हाला दाखवतो कपडे कुठं वाळायला टाकले. कालच रात्री कपडे धुतली होती. तिथं दिसतंय ते 2 ड्रेस टाकलेत, 2 टी-शर्ट आणि 2 पॅन्ट आहेत. तर आता ब्रश वगैरे करतो, आंघोळ करतो, तोपर्यंत कपडे वाळून जाईल आणि मग आपलं निघायला. तिथं पाणी तसं थंडीचं आज लई थंडी होती. जवळपास 14 डिग्री टेम्परेचर होतं. 14 डिग्री तरी हे होतं. मी इथं 8 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर पण पाहिलं. चला उरकूया आता. मित्रांनो, तर उरकलंय आता. सेफ्टी केअर वगैरे सगळं घातलंय. गाडी जायचं आपलं निघतोय आता. कपडे वाळलेली वाळ टाकलेली दुसऱ्या पिशवीत घालतो कॅरीबॅगमध्ये. म्हणजे थोडी आळदी असली तर ती दुसऱ्या ह्याच्यात घालतो, म्हणजे कुठं ऊन भेटलं तर वाळ टाकाय परत. आता निघतो इच्छा सध्या तर वाळ टाकलेली वाळली काय. वाळ्यात बऱ्यापैकी. चला टाकता येत पिशवीत. मित्रांनो, तर फायनली आपल्या गाडीवर सामान लोड केलंय आणि आता फायनली आता परत नाही येणार मी प्रयागराजला. आज हा शेवटचा दिवस होता प्रयागराजला यायचा. परत येण्याचा चान्स नाही आता माझा. तर हॉल पूर्णपणे मोकळा आहे, पाहू शकताय. कोणच नाही आलेलं. तुम्हाला पण यायचं असलं तर आता पूर्णपणे गर्दी कमी झाली आहे. तुम्ही संगमावर म्हणलं तर आरामात स्नान करू शकताय. तर चला जाऊया. ओके चलो सर, अभी फिर से नहीं आऊँगा. अभी लास्ट था आज का. ठीक है, फिर ओके चलो. तो 2 मिनट में हमारी सेवा से कोई कष्ट तो हुआ नहीं? नहीं, एक नंबर. एक कुछ रहा क्या बचा क्या वो देख के आया मैं खाली और चलता हूँ. चला मित्रांनो, निघतोय आता. यांनी काल पैसे पण नाही घेतले, कारण मी रात्री येऊन सकाळी जाणार होतो. आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा. आप बहुत बढ़िया इंसान है. किधर गया नीरज? किधर गया? ओके नीरज को बताओ चला गया. हाँ ठीक है, दोबारा आना. मैं रहूँगा ड्यूटी में, कोई दिक्कत नहीं. मैं बुढ़ा ना हूँ. बुढ़ा तो बहुत मांगे से बोले. ओके चलेगा. तो अभी तो नहीं आने का चांस मेरा. अभी तो मैं इधर से निकल जाऊँगा. ओके, उधर से काशी से सीधा ही जाऊँगा ये अयोध्या. इधर आने की जरूरत नहीं है. हाँ ना, ठीक है. ओके चलो बाय. पाणी भरून घेतो. फिल्टरचं पाणी इथनंच भरून घेतलं, म्हणजे एक कॅन पहिलं म्हणजे दिवसभर काय अडचणीच येत नाही. चला बाय. मित्रांनो, तर फायनली आता निघालोय वाराणसीच्या दिशेने. तर आज हा आपला प्रयागराजमधला शेवटचा दिवस होता. परत आता प्रयागराजमध्ये माघारी येण्याचा कुंभमेळ्यात आता ह्या वर्षी तर काय परत प्लॅन नाही आहे. म्हणजे आता चाललोय मी तिथनं अयोध्या. म्हणजे प्रयागराजमधला आपला इथला प्रवास संपला आता. चलो बाय.
चालू आहे का नाही काय माहिती, बंद होतं याची. मित्रांनो तर गंगा नदी, आता मी पूल नंबर 30 होईना पलीकडच्या साईडला चाललोय. तिथं पाहूया, जरा एकदा भेट देऊया. कारण शेवटच आहे, परत नाही आता परत नाही माघारी आता मी इकडं कुंभमेळ्याकडे. तर चलो, पाहू शकता असा पूल आहे, फिबा पूल, प्लेटचा पूल. आणि गंगा नदी वाहती. नदीच्या ह्याच्यावाल्या वारं जास्त जायला लागायला लागले. हर हर महादेव मित्रांनो, तर मी आता प्रयागराजमध्ये, आणि प्रयागराजमधनं हा शेवटचाच व्हिडिओ असणार आहे. कारण मी आता चाललो आहे, आता परत यायचा काही चान्स नाही आहे माझा प्रयागराजला. तर एकदम गर्दी बिर्दी सगळी कंट्रोलमध्ये. आतमध्ये 4 व्हीलर येतात, पर आतमध्ये 4 व्हीलर. 4 व्हीलर लोकांना चालायचं आता टेन्शन खूप कमी आहे. 4-5 किलोमीटर चालायचं, तरी पण तुम्ही जर तुमच्याकडे स्वतःची गाडी नसेल तर 4-5 किलोमीटर चालायची तुम्ही हिंमत ठेवा. बाकी काही नाही आहे. गर्दी कमी झाली आहे. जनआश्रयगृह पण मोकळे राहायला लागलेत. मी काल जिथं थांबलो होतो तिथं 400पेक्षा जास्त लोकांची कॅपॅसिटी होती, आणि तिथं फक्त 30च लोक राहायला होती. तर अशा प्रकारे, आणि जो ह्या रोडवर 2 व्हीलर काही दिवसापूर्वी जाऊन देत नव्हते, त्या रोडवर 4 व्हीलर चालत आहे. तर कुणाला पण, ज्यांना कुणाला यायचं असेल महाकुंभमेळ्यात तर येऊ शकताय. बऱ्यापैकी आता तंबू काढाय पण सुरुवात केलेली आहे. जे आखाडे साधू संत होते त्यांचे तंबू ते काढून त्यांच्या गावाला निघालेत. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. ती पाहू शकताय गंगा नदी, आणि तिकडं त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगमला जायचं होतं मला, पण लय गर्दी आहे. ट्रॅफिकच 4 व्हीलर आल्यामुळं ट्रॅफिक जास्त झालं आहे. त्यामुळं आता मी इथनंच बायपास आहे, बायपासने निघतोय. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा तुमच्या भावाला. चला, बाय बाय मित्रांनो. तर हायवेला आलोय आता. या पोलिसांनी रॉंग साईडने पाठवले. बघा, मी येतेच लोक अजून सुद्धा कुंभला, महाकुंभमेळा. अरे भाई, चला बस लय बंद हो जा भाई. असं ट्रॅफिक लागलंय. लांबपर्यंत दिसतंय ट्रॅफिक. मॅपमध्ये जर लांबपर्यंत दिसतंय. 112 किलोमीटर वाराणसी. मित्रांनो, तर इथं भांडणं झाली होती. आता टाईम ह्याच्यात होता, टाईम लॅप्समध्ये होता. भांडणं झाली असते. आता टाईम लॅप्समध्ये होता, नाही तर तुम्हाला पाहिलं भेटलं असतं. फास्ट मोशनमध्ये होतं. मित्रांनो, जबराट असं ट्रॅफिक आहे. 5-6 किलोमीटर अजून पुढं बी आहे, 2-3 किलोमीटरचं. कशामुळे ट्रॅफिक लागलं आहे काय माहिती. कुंभमेळ्यामुळेच लागलं असेल. पण तुम्हाला आता बघा, हे जर टाईम लॅप्समध्ये व्हिडिओ काढला आहे, आवडला का नाही काय माहिती तुम्हाला. मलाच आवडतोय का बघू द्या अगोदर, मग मी टाकेल त्याच्यात. मित्रांनो, लई ट्रॅफिक आहे. जवळपास 10-15 तास झालं ह्याच्यातच ट्रॅफिकमध्ये. 10 तासही झाला असं. काय झालं आहे, म्हणजे जाणारी लोक कमी पण येणारी जास्त आहेत. येणाऱ्यांनी दोन्ही साईडला गाड्या घातल्यात. तिकडची लाईन फुल होऊन इकडच्या लाईनीत घुसल्यात, त्यामुळे ट्रॅफिक होतं. एकच बस अडकली होती मागाशी, तर एका बसमुळे सगळा पाठीमागचा रोड ब्लॉक झाला होता. एवढीशात ना आता बस कशी बसायची. अवघड आहे मित्रांनो. तर 11 वाजल्यात. आता वाराणसी इथनं जवळपास 100 किलोमीटर आहे. तर जेवाय थांबलोय. भाजी, रोटी, सलाड. चला, मस्त लागते टेस्ट. आणि वाराणसी म्हणजे कसं आहे, आता जेवलं म्हणजे जाऊन लाईनीला थांबाय काय अडचण नाही.
कवा नंबर येईल तर येईल दर्शनाला. चला बाय बाय मित्रांनो. तर इथं जेवलो, एकदम भारी जेवण होतं, एक नंबर एकदम भारी. कारण महाराष्ट्रातलाच माणूस होता आचारी इथं जळगावचा. नाथ जेवण झालं ते 110 रुपयात फुल भर. त्यात त्याने डाळ, 4 रोट्या, भात बीत सगळं चाललं. म्हणजे मी तसं नव्हतं घेतलं, रोट्या आणि फक्त ही घेतलं होतं. त्यानं ओळख झाली तर ते म्हणला चावल खाऊ घे. म्हणलं दे बाबा काय. मित्रांनो तर आता थांबलंय, वाटत लय गावं लागते. आता 54 किलोमीटर राहिलं आणि 12:30 वाजले. म्हणजे 1:30 वाजेपर्यंत पोचल मी. तर काय गाव लागत होतं, गाडीला पण रेस द्यावा थोडा म्हणलं, म्हणून थांबलोय. आणि आता चला निघूया थोड्या वेळात. इंस्टाग्रामवर व्हिडिओ एक शेड्यूल केला होता, तो पडलाय का काय बघू द्या. चला बाय बाय. ही एकदम सुसाट वेगाने गाड्या चालल्यात बघा, कसले फास्ट चालल्यात गाड्या. चला थोडा वेळ थांबतो. मित्रांनो तर आता काय झालंय, आता थोड्या वेळापूर्वीच खाल्लं, पण इथं हे सरळ थांबवत होते तर त्यांनी बरंच आग्रह केला. म्हणलं संपूर्ण भारत यात्रा खाऊन जा थोडंफार. आलोय प्रसाद खायला. थँक्यू मित्रांनो. तर प्रसादामध्ये भरपूर सारे आयटम आहेत, फक्त मी आता मगाशीच खाल्लंय, जेवलोय, त्यामुळे थोडंच खातोय. एवढं मित्रांनो तर काशीत पोचलोय, काशी वाराणसी. मंदिर इथनं 7.5 किलोमीटर राहिले. चला जाऊया मंदिराकडे. मित्रांनो तर खूप वेळ झाला काशीत गर्दीत गाडी चालवत आहे, गर्दी गर्दी गर्दी. पाहू शकता इथं सायकल, 3 चाकी सायकल विकल. आलोय मंदिराच्या एकदम जवळ आलोय. आता 1.5 किलोमीटर राहिले. पार्किंग पाहिलं लागेल, गर्दी कसं आहे त्याचं नियोजन पाहिलं पाहिजे. आलोय 24 घंट्याची पार्किंग सुविधा उपलब्ध. भाई हेलो, भाई मित्रांनो तर इथं आलोय काशी विश्वनाथला. तर गाडी पार्किंगला लावली इथं, पाहू शकताय PN पार्कमध्ये. बॅगला बांधलंय व्यवस्थित आणि निघालोय. 2 व्हीलरसाठी किती 20 रुपये, 0 to 4 घंटे. तर आपली गाडी बॅग बिग बांधली, निघालोय. चलो चलते. तर जे काही वस्तू दुसऱ्या आहेत त्या सगळ्या बॅगमध्ये इथे ती बॅग चालवली. मित्रांनो गर्दी जास्त आहे तशी, कारण सगळे महाकुंभ मेळ्यातली लोक इकडं चालत सगळी, त्यामुळे गर्दी जास्त आहे. मागच्या वेळेस मी गाडी आत घेऊन गेलो होतो, ज्यावेळेस 12 ज्योतिर्लिंग यात्रा केली ना त्यावेळेस. चला तरी काय चालायची काय अडचण नाही आपल्याला. लोक पाहू शकता आहेत बरीच, गोळखे येतात. मित्रांनो तर लाईन बघून घ्या, 3 तास लागतील असं म्हणणं आहे त्याचं, त्या माणसाचं. चला या साईडची लाईन आहे, आपल्याला दुसऱ्या साईडच्या लाईनला जायचे. घाट तिकडे बॅग बिग ठेवायची सुव्यवस्था आहे, त्या साईडने जायचे. मित्रांनो तर लय लांब चालत जायला लागतंय. त्यासाठी पहिलं मी काय केलंय, जिथं पार्किंग लावली गाडी तिथनंच करंट लोकेशन व्हॉट्सॲपला टाकून ठेवलेली. त्यामुळं काय येताना रोड नाही सापडला तर त्या लोकेशनवर मॅपने येऊ शकतं. ह्या हिशोबाने तुम्ही पण कुठं फिरायला गेला, गाडी कुठं लावली सापडत नसती काय वेळेस, त्यावेळेस असं करायचं असते. जिथं पार्किंगला लावलं तिथनं लोकेशन टाकायचं, करंट लोकेशन सेंड करून ठेवायचं, नंतर ना तेच लोकेशनला पण द्यायचं.
चलो बाय बाय. मित्रांनो तर लय गर्दी झाली इथं, गर्दी झाली. त्यामुळे तर गाडी आज सोडली नाही, टू व्हीलर. कसली गर्दी झाली इथं. जितकं नजर जाईल तिकडं लाईनच लाईन आहे नुसती. लय डेंजर लाईन लागली आपल्याला. आता ह्या दोरमधनं आत जायचं दिसतं. पाहू शकता गर्दी किती आहे. तिकडून येणार दिसलंय, जाणाऱ्याला जागाच नाहीये. धक्का चालत आलो ना तर मणिकर्णिका घाटाकडे आलेलो आहे. आता तिथनं मधनं एंट्रन्स होती पण त्यांनी दिली नाही. अजून थोडी रिक्वेस्ट केली असती, दिली असती त्यांनी. जाऊ दे म्हटलं लय, कारण मी गेलो असतो तर त्यांच्या नावाने लय लोकांनी बॉम्ब आणले असते. इथनं मोदी घाटाकडे जाता येते. इथं मणिकर्णिका घाटाकडे जाऊन येऊ. चलो तर मित्रांनो, तर मी आता मणिकर्णिका घाटापाशी. तुम्ही पाहू शकता हे लाकडच लाकड आहे सगळे. इकडं वरती पण लाकडच लाकड आहे. चल पाहू शकता नुसती लाकडच लाकडं जिथं पाहिलं तर मग तिकडं पुढं गेल्यावर तुम्हाला दाखवतो परत. मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं किती लोकांचे एकदमच अंतिम संस्कार होत आहे. आणि इकडं जिकडं नजर जाईल तिकडं लाकडाच्या गंजीत खाली पण चालू आहेत. आता पत्र्याचं हे केलंय, नाही तर पूर्वी असं डायरेक्टच दिसत होतं. चला खाली जाऊया. तुम्ही पाहू शकता हे सगळं शमशान घाटच बनवलंय. बोटिंग वगैरे पण करू शकतो आपण. चला हर हर महादेव मित्रांनो. तर आता मी आहे मणिकर्णिका घाट इथं आहे आपल्या काशी येते. तर इथं आल्यावर म्हणतात ना लोकांना जीवनाचं सत्य कळतं, ते इथं आल्यावर कळतं. मी इथं दुसऱ्यांदा आलोय. पहिल्या वेळेस मला एवढं इथलं ह्याचं महत्त्व माहीत नव्हतं, त्यामुळे मी चक्कर टाकून गेलो होतो. त्यावेळेस व्हिडिओ नव्हता काढला ज्यावेळेस 12 ज्योतिर्लिंग केलं तर आता मी आलोय. तर तुम्ही पाहू शकताय जिकडं पाहावं तिकडं लाकडाची गंजी आणि तिकडं पूर्ण 2 टप्प्यात लोकांवर अंतिम संस्कार चालू आहेत. तर अशी सत्यता आहे जीवनाची. तर माणसाने घमंड नाही केला पाहिजे लय. सगळ्यांना तिथंच जायचे. तिथं तरी मी अजून त्या रोडने गेलो नाही तर इथनं चालत असलं जात असलं की रामनाम सत्य असाच आवाज येत असतो सारखा. तर चला बघा कसं आहे सत्य. बाय बाय. मित्रांनो तर इथं पाहू शकताय तुम्ही 24 तास इथं हे चाललं असतात अंतिम संस्कार लोकांवर. जवळपास 200 ते 250 लोक रोज इथं अंतिम संस्कार केले जातात. तर पाहू शकताय तुम्ही जीवनाचं सत्य इथं आलं कळतं. दिसते सगळे जिकडं पाहावं तिकडं लाकडं माणसानं अंतिम संस्कार करायला चाललेलं दिसते. भरपूर लोक पाहिला जमले. मित्रांनो तर मी आता मणिकर्णिका घाटापाशी. तर हे भाऊ आपले कुठले भाऊ तुम्ही? शेगावचे भेटले. भाऊ कसं वाटलं मला इथं पाहून? विशेष म्हणजे हे भाऊ सगळे रिक्षाने आले. तर मित्रांनो फक्त याची जिद्द पाहिजे का. माणूस कसं पण येत आहे, मनात असलं तर माणूस कसं बी येत आहे. सायकलने येत आहे, चालत येत आहे, गाडी येत आहे, रिक्षाने येत आहे, कसं पण येत आहे. मनात जिद्द पाहिजे. लोक म्हणतात ट्रेनचं तिकीट बसा नाही भेटा नाही, ही बुक आहे सगळं, बस बुक आहेत, विमानाचं तिकीट भेटत आहे. फक्त तुमच्या मनात इच्छा पाहिजे. यासाठी इच्छा असली तर तुम्ही आरामात येतात. तर चला प्लेस नाही बरोबर घोषणा द्यायला आपली. चला बाय बाय. मित्रांनो तर इथून लाईन लागलेली होती दर्शनाची. लाईनला लागून किती वेळ लागतोय बघूया. होत असलं 2 तासात तर लाईनने घेतो दर्शन. कारण आज जाऊन तर बॅग वगैरे पण ठेवायला लागते. आता इथं हा घाट कुठला आहे ते मोदी घाट आहे, म्हणजे नवीन झालेला. तिथनं एंट्रन्स आहे. तर इथं पाहू शकता इथनं पाठीमागं बोटिंग आहे. तुम्ही बोटिंग करू शकता आरामात. 100 रुपये पर पर्सन बोटिंगचा चार्ज असतोय. आता जास्त असेल आयडिया नाही आहे काय, पण बोटिंग व्यव लय माझ्या वाटते. सगळ्या 80च्या 80 घाटाचं ते दर्शन दाखवतात. 80 घाट म्हणतात त्याला. 80 घाट का म्हणतात कारण इथं सगळे घाटाची टोटल संख्या 80.
तर गेट नंबर 1 गंगा घाटच्या तिथनं गंगा गेट तिथनं जातोय आता पहिले मोबाईल आणि बॅगन सगळं जमा करतो. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू काहीच चालत नाही तर ते सगळं काढून आपलं जमा करून मग लाईनला लागतो. काही लागेल वेळ ते लागेल 2 तास लागू 1 तास लागू 3 तास लागू. चला जाऊ मित्रांनो. तर सकाळचा एक व्हिडिओ टाकायचा राहिला ती राहिलाच. आता दर्शनाला जातो का व्हिडिओ टाकून जाऊ. व्हिडिओ मित्रांनो ज्यावेळेस मी आलो होतो ना, ज्यावेळेस 12 ज्योतिर्लिंग यात्रा करत होतो त्यावेळेस नदीला पाणी लय होतं. पाय तिकडं झाड आहे ना तेवढं इतकं मोठं अख्खं पात्र बाहिलेलं होतं. आता हे केवढीचं पात्र राहिलंय नदीचं आणि इथं इतकं मोठे मोठे जहाजं चालत होती ना पार्वतीपर्यंत पाणी होतं इथपर्यंत असं. चला मी पावसाळ्यात आलो होतो त्या दिवसात. मोठे मोठे जहाज असे पार ह्याच्यातले जहाज असतात ना समुद्रातले तशी पण जहाज होती इथं. आता पाय नदीचं पाणी कमी झालंय नाही तर इतकं लांबलचक नदी दिसत होती ना. चला जाऊया आता. ही ठेवतो व्हिडिओ अपलोड करतो लाईनला लागतो लगेच दर्शन करून येतो माघारी. मित्रांनो तर फायनली दर्शन करून आलोय. 2 तास लागलं लाईनला. तर तुम्ही पण आला गेट नंबर 1 गंगाधवानी दर्शन करायचं. आता किती वाजलेत 4:30 गेलो मी. आता 6:40 झालेत. म्हणजे मी इथं बॅग बिग गेला त्याला 10 मिनटं गेला. इथं पाहू शकताय बोटिंग चालू झाली. तिकडं 7 वाजता गंगा आरती होईल चालू. चला फोटो काढायला काही लोकांनी आजपर्यंत मोबाईल नेले होते. दोघं जण होते त्यांनी. तिथं मग त्यांनी प्रसाद घेतला आणि मोबाईल जमा केला असं केलं होतं. त्यात म्हणजे 250 रुपयाचा प्रसाद घ्यायचा किंवा 350 रुपयाचा. मग ते मोबाईल 5, 6, 7 काय असतील ते जमा करायचे. तर चला जाऊया आता. इंस्टाग्रामसाठी एक रील काढतो आणि जातो इथनं. राहायचीच व्यवस्था पाहिजे आजची. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आता काशी विश्वनाथ या ज्योतिर्लिंगापाशी. म्हणजे काशी ते काशी वाराणसी बनारस असं 3 नाव आहे त्या गावाला. तर तिथं आहे मी. तर फायनली दर्शन झालंय. मी 3 महिन्यापूर्वी इथलं दर्शन घेतलं होतं. 3 महिन्यापूर्वी ना आत्ताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. 3 महिन्यापूर्वी मी फक्त 20 मिनिटात दर्शन घेतलं होतं. आता मला 2 तास लागले. तर 2 तास हे सगळ्यात कमी वेळ आहे. तुम्हाला जर इथं दर्शन घ्यायचं असलं तर तुम्ही प्रयाग राजला आला महाकुंभ मेळ्याला आणि तुम्हाला काशी विश्वनाथला यायचं असेल तर तुम्ही गेट नंबर 1 गंगाद्वारनी घ्या. आता मी गेलो होतो त्यावेळेस ते 2 तास लागले. आता नाही गर्दीच नाहीये. आता 1 तासात पण होतं ह्या दोघांनी गेल्यावर दर्शन. इकडं लोकांना माहीत नाहीये इकडं पण दरवाजा आहे. मी दुसरी वेळ होती माझी यायचं त्यामुळं मला माहीत होतं. त्यामुळं दर्शन व्यवस्थित झालं. काय अडचण नाही. बॅग वगैरे इथं ठेवायची सुविधा आहे. निशुल्क फोन आणि बॅग ठेवायचे. फोन बॅग घेऊन जाऊ शकत नाही आपण. बूट वगैरे पण ठेवायचं आहे. फायनली तुमच्या भावानी प्रयागराजला आलेला तर तो काशी विश्वनाथचं पण दर्शन घेतलं. तब्येत जरा जास्त बोललं की खोकला येतोय. आणि इथं पाहू शकताय गंगा आरती होणार आहे थोड्या वेळात. तर बोटिंग चालू आहे. खूप सारे लोक गंगा आरतीसाठी बोटमध्ये बसलेत. तर चला तुम्हाला काय नाही करायचं तुमच्या भावाला फॉलो करायचं आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायचे कसा. मित्रांनो तर पाहू शकता किती साऱ्या बोटी चालल्या तिथं. आणि मंदिराचा परिसर बघा इकडून गंगाधवाच्या इकडून 1 नंबर दिसतोय. कसलं आहे वाव. आणि तिथं ते दूर निघतोय ना तिथं मणिकर्णिका घाट आहे त्या मंदिराच्या शेजारी. आता गंगा आरतीला थांबायचे पण कॅमेराची बॅटरी 4%च आहे. तर काही व्हिडिओ नाही निघायचा. मोबाईलमध्ये काढला तर मोबाईलमध्ये संध्याकाळचं तर काही जुळणं नाही आहे. लय खराब एकदम बकवास क्वालिटी ती. बघूया तरी पॉवर बँकला चार्जिंगला लावूया मोबाईल. नाही तर पॉवर बँकला कॅमेरा चार्जिंगला लावतो मग व्हिडिओ काढतो. चला बाय बाय. आता गाडी कुठं लावली त्याचं लोकेशन घेतलंय ते माझं हाय लक्षात. मी जाईल बहुतेक लोकेशन पाहिजे गरज नाही. मित्रांनो तर त्या साईडला तिकडं गंगा आरती चालू झालेली. तिथं मेन होती तिथंच गंगा आरती चालू झाली. आणि तिथं बोट थांबल्या नाहीत. तर काय ते परमिशनचा इश्यू आहे. तिकडं दिसत नाही कॅमेऱ्यात पण माझ्या नजरेला दिसते. तिथं गंगा आरती चालू झाली. आता खूप सारे लोक गेलेत. आणि इकडं बघा दर्शन एकदम पळतं दर्शन व्हायला लागले लाईनीला. म्हणजे असं वेट करत थांबायलाच लागत नाही आहे. तर चला
जाऊया आता. मी आरतीच्या तिकडे जर गेलो तर मला लई चालायला लागेल. आता मी चाललो, गंगा आरती दिसली मला इथनंच, तर मी इथनं रिटर्न चाललो. चलो मित्रांनो, तर पाहू शकता किती साऱ्या बोटी चालल्यात इथं. आणि मंदिराचा परिसर बघा, इकडून गंगा धुवायच्या इकडून एक नंबर दिसतोय. कसलं आहे, वाव. आणि तिथं ते दूर निघतोय ना, तिथं मणिकर्णिका घाट आहे त्या मंदिराच्या शेजारी. बाकी ही गेट नंबर 3 वरची का 4 वरची लाईन आहे. लय लांब लाईन आहे. तुम्ही कधी आला तर गेट नंबर 1 ला जावा, गंगाद्वार. चला आता झालंय माझं दर्शन. आता मी निघालोय, राहायची सोय पाहिजे कुठे. बॅटरी लो झाली बरं कॅमेराची. चलो बाय मित्रांनो. तर चालत फायनली आलोय गाडीच्या पार्किंगपाशी. वाटत बऱ्याच ठिकाणी चौकशी केली तर जेवणाचं 1-2 ठिकाणी होतं पण तयार नव्हतं. तोपर्यंत म्हणलं कारण असं तेलकट खायला जरा टाळतोय मी. गोळ्या खायच्यात त्यामुळे पोट भरत जेवायचं अशा हिशोबाने. तिथं राहण्यासाठी जनआश्रयगृह आहे कुंभमेळ्यासाठी, तर ती पाहून येऊ अगोदर कुठे. मित्रांनो, तर आता मी इथं कुंभमेळ्याचे निशुल्क गृह आहे म्हणून रयन बसेराचे तिथं आलो होतो. तर इथं सगळे सीट फुल झाले होते. तर आपले कोल्हापूरचे भाऊ आहेत ते 4 जण होते, त्यांनी बुक केलं होतं. तर ते त्यांना म्हणले की आम्ही 4 बेडवर 5 जण झोपतो. तर ही सगळे मित्र आहेत आपले कोल्हापूरचे. कोल्हापूरमध्ये कुठले आहेत, प्रॉपर कोल्हापूरचेच आहेत का, इचलकरंजीचे आहेत का? तर चला ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. आता तुम्ही दर्शन करायला जाणार आहे का थांबणार आहे? आता दर्शन करायला जाणार आहे का? चला मग मी पण जेवण केलंय. आता कॅमेराची बॅटरी डाऊन झाली त्यामुळे कॅमेरा चार्जिंगला लावलाय. आणि जेवणात काय होतं, मस्त जेवण होतं. टेस्ट बिस्ट चांगली वाटली मला, तुम्हाला दाखवतो. अशी थाळी होती, मटर पनीर, अजून एक भाजी होती आणि डाळ एकदम मस्त गरम गरम रोट्या होत्या. तर अशा मित्रांनो, तर अशा की 34 जणांचा हॉल आहे. जनआश्रय किंवा विश्राम स्थळ म्हणलं तरी चालेल. कुंभमेळ्याचं निशुल्क तिथं थांबलोय. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळ मी दाखवतो कसं होतं. बाय बाय.